नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की संभोग करत असताना जर प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्र पतन स्त्री संतुष्ट होण्याअगोदर जर पुरुषाचं डिस्चार्ज जर झालं तर अशा वेळेस कोणत्या गोष्टीची काळजी जर घेतली तर आपण या समस्येतून मुक्त होऊ शकतो. तर हा व्हिडिओ पती पत्नी दोघांनी पण ऐकावा अशी माझी इच्छा आहे, कारण की यामध्ये जसा पतीचा रोल आहे तसाच पत्नीचा सुद्धा महत्त्वपूर्ण रोल आहे. तर शीघ्रपतन होणे हे पूर्णपणे शरीरावरच डिपेंड आहे. त्याला अशक्तपणाच आलेला आहे, कमजोरीच आहे, नस दुर्बलताच आहे असं नसते. कधी कधी वेळेस त्याला मानसिकसुद्धा कारणे असू शकतात. त्यामुळे ती मानसिक कारणे जर दूर जर केली तर ही प्रॉब्लेम सहजरित्या सुटू शकतो. जर तुमचं वय 20 ते 40च्या दरम्यान असेल, जर तुम्हाला BP, शुगर, हार्ट प्रॉब्लेम किंवा कसल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट वगैरे झालेला नाही, डिप्रेशनच्या गोळ्या सुरू नाहीत किंवा कोणताही दीर्घ आजार तुम्हाला नाही आहे, झोप व्यवस्थित येते आहे, संडास व्यवस्थित होते आहे, भूक व्यवस्थित लागते आहे, तुम्ही तुमचे कामं नित्यनेमाचे व्यवस्थित करतायत, तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा शारीरिक प्रॉब्लेम नाही असा त्याचा अर्थ होतो. थोडीफार कमजोरी वगैरे असू शकते, ती सहजरित्या दूर जर झाली तर तुम्ही यातून मुक्त व्हाल. तर या ठिकाणी आयुर्वेद शास्त्र सांगते आहे की कोणत्या गोष्टी करू नये आणि कोणत्या गोष्टी कराव्या जेणेकरून आपला संभोग दीर्घ चालेल. तर काय करू नये या ठिकाणी सांगितलेलं आहे की हस्तमैथून करू नये, गुदामैथून करू नये, प्रौढामैथून म्हणजे आपल्या वयापेक्षा जास्त असलेल्या स्त्रीसोबत संभोग व्याभिचार करू नये, आपली पत्नी सोडून दुसरीसोबतसुद्धा करू नये. कारण की ते मनामध्ये गिल्ट असते, मी काहीतरी चुकीचं करतो आहे, भीती वाटत असते कोणीतरी येईल का, आतल्या चिंता आपल्याला खात असते की मी हे चुकीचं करतो आहे, आपल्या अंतर्मनाला माहीत असते की मी चुकीचं करतो आहे, मला याची शिक्षा भोगावी लागणार आहे आणि अशा वेळेस कोणी येईल का, आपण हे चुकीचं करतो आहे, आपल्याला कोणी बघेल का, यामुळे सुद्धा अर्ली डिस्चार्जची सवय लागू शकते. अधिक परिश्रम करू नयेत, चिंता करू नये, क्रोध करू नये, भीतीमध्ये राहू नये. बिडी, सिगारेट, चहा, कॉफी, सिगार, दारू यासारख्या गोष्टीपासून दूर राहावे जेणेकरून वीर्य आपलं पतलं होते व त्यामुळे अर्ली डिस्चार्ज होऊ शकतो. एखाद्या वेळेस जर का शीघ्रपतन जर झालं तर ते मनावरती त्याचा आघात बसू देऊ नये की आतापासून मी कमजोर झालो आहे आणि आता मला इथून पुढे व्यवस्थित जमणारच नाही आहे. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस 2 वेळेस महिन्यातून झालं तर घाबरण्याचं काही कारण नाही आहे. कधी कधी चुकीचा आहार घेतल्यामुळे किंवा काहीतरी घाई असल्यामुळे, कामाचं ताणतणावामुळे, व्यवस्थित झोप न झाल्यामुळे, व्यवस्थित पोट साफ न झाल्यामुळे कधीतरी असं होऊ शकते. आणि महत्त्वपूर्ण कधीही लघवी संडास किंवा भूक लागलेली असताना, तहान लागलेली असताना म्हणजे रोखून संभोग करू नये. ते आवेग नसले पाहिजेत. माणूस रिलॅक्स, फिजिकली मेंटली रिलॅक्स असलं पाहिजे, त्याच्यावरती कसल्याही प्रकारचं प्रेशर नसलं पाहिजे. जसं की तुम्हाला संडास आलेली आहे आणि तुम्ही घाईमध्ये करताय, लघवी आलेली आहे, तुम्हाला झोप आलेली आहे, भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे आणि तुमच्यावरती प्रेशर आहे ना, अशा वेळेस जर तुम्ही संभोग करायला गेले तर नक्कीच तुम्हाला शीघ्रपतनाची समस्या होऊ शकते. पुन्हा पॉर्न व्हिडिओ किंवा सॉफ्ट पॉर्न, वारंवार अश्लील रील बघणे, अश्लील साहित्य वाचणे, अश्लील गप्पा मारत बसणे, वारंवार उत्तेजित होणे ही सुद्धा करू नये. आणि असं जर एखाद्या वेळेस जर झालं तर यामध्ये पत्नीचा रोल महत्त्वपूर्ण आहे. तिने लगेच त्याला टोचून बोलू नये किंवा त्याला अपमानित होईल असं वागू नये. त्याला धीर द्यावा की काही होत नाही, असं होत असते, कधीतरी असं होत असते, घाबरू नये, मी तुमच्यासोबत आहे. आपण यावरती जर वारंवार होत असेल तर आपण यावरती उपचार करूयात किंवा हे लोकांमध्ये सांगू नये, सार्वजनिक ही गोष्ट करू नये की माझ्या नवऱ्याला असा काही प्रॉब्लेम आहे म्हणून. आता आपण काय करायला पाहिजे, पुरुषाने, स्त्रीने काय करायला पाहिजे, तर पुरुषाने सर्वात महत्त्वपूर्ण दररोज फिरायला जायला पाहिजेत. म्हणजे काय आहे, जास्त हायपर ऑक्सिजन ज्या ठिकाणी असेल अशा ठिकाणी फिरायला पाहिजे. तिथे योगा, प्राणायाम किंवा आपल्या आवडीचा एखादा व्यायाम करायला पाहिजेत. पेल्विक जेणेकरून आपल्या मजबूत होतील, संपूर्ण शरीरामध्ये व्यवस्थित रक्तप्रवाह जाईल. लिंगाच्या ठिकाणी व्यवस्थित रक्तप्रवाह जर असला तर व्यवस्थित इरेक्शन येते आणि त्यावरती आपलं नियंत्रण असेल तर तुम्ही म्हणाल तितक्या वेळपर्यंत संभोग चालू शकतो. जर आठवड्यातून किंवा दररोज शक्य होत असेल तर आपल्या शरीराची मालिश करावी, म्हणजे शरीरावरती प्रेम करावं, नेहमी प्रसन्न राहावं, गिल्ट फील होऊ देऊ नये की मला काल वाईट अनुभव आला तर आजसुद्धा येईल असंच नाही. आणि सर्वात महत्त्वपूर्ण, जर तुमचं वय झालं असेल, मुलबाळ वगैरे झाले असतील, तुमच्यामागे कामाचा ताणतणाव असेल तर ही काही गोष्ट दररोज करण्याची नाही. आठवड्यातून 1दा 2दा किंवा जसा वेळ मिळेल, जसे तुमच्यामध्ये शरीरामध्ये शक्ती येईल, दोघांमध्ये जेव्हा समान उत्साह असेल, दोघांना जेव्हा समान इच्छा होईल अशा वेळेस जरूर संभोग करावा आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा. एखाद्या वेळेस जर चुकीचा अनुभव आला, गलत अनुभव आला तर स्वतःचा आत्मविश्वास डाऊन होऊ देऊ नये. आणि असं जर झालं कधीतरी तर पत्नीचा महत्त्वपूर्ण रोल आहे. तिने मागील सांगितल्याप्रमाणे त्याला धीर द्यावा आणि त्याची खाण्यापिण्याची काळजी घ्यावी, त्याचा आत्मविश्वास हा वाढवावा आणि अशा प्रकारे तुमचा संभोग हा यशस्वीरित्या होईल. शीघ्रपतनापासून आपण दूर व्हाल.